नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? सगळ्यांचा अभ्यास चालू आहे बरोबर. ग्राउंड लेवल प्रॅक्टिस चालू आहे. मी संदेश, तुमचं द संदेश अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज पोलीस भरतीचा सराव पेपर क्रमांक 88 नंबरचा आपण ॲनालिसिस करत आहोत. आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी या गोष्टींवर आधारित असतो. आपलं मिशन आहे द संदेश अकॅडमीचं की 2025ची पोलीस भरती किती आपल्याला पेपरला किती मार्क भेटले पाहिजे, 85+ हे आपलं टार्गेट आहे. तर आज आपण पहिल्या 3 व्हिडिओमध्ये आपण लातूर जिल्ह्याचं म्हणजे 2024ची लातूर जिल्ह्यातली पोलीस शिपाईची 2024ची आपण पोलीस एक्झाम बघितला होता. त्याच्यामधले आपण टोटल 75 क्वेश्चन डिस्कस केलेले आत्तापर्यंत. पार्ट 1मध्ये पहिले 1 ते 25 केले, दुसऱ्याच्यात 26 ते 50 केले, तिसऱ्याच्यात 50 ते 75 केले. आज आपला हा शेवटचा पार्ट आहे मित्रांनो. लातूर जिल्ह्यातला 75चे 100. आता याच्यातले प्रश्न कसे काय आणि किती मार्क भेटतील हे तुम्हाला पण कळवायचं आहे मला. आणि पुढला कोणत्या जिल्ह्याचा पेपर घ्यायचा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. तर आज आपला पहिला प्रश्न आहे लातूर जिल्ह्यातला, हा वासरू आहे. वासरू हुंदडते अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. म्हणजे वासरूचे त्यांनी काय सांगितलं, लिंग ओळखायला लावले. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग यापैकी नाही. आता वासरू कसं, ते वासरू म्हणणार आहे आपण, ती वासरू तर नाही म्हणणार, तो वासरू नाही म्हणणार. त्यामुळे कोणतं येणार आहे, ऑप्शन क्रमांक 3 नपुसकलिंग, लिंगी. चला पुढचा प्रश्न 77 नंबरचा, तो आपला 2 नंबरचा. संस्कृतमध्ये 3 शब्दाने मानतात, तर मराठीमध्ये किती शब्द मानतात? 4, 5, 3, 2. किती शब्द मानतात, शब्द मोजले जातात? तर मराठीमध्ये 2 शब्द मोजले जातात आणि संस्कृतमध्ये 3. आता मराठीमध्ये कोणते 2 तर हे विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे शब्दरचना आणि विभक्ती. कोणते? शब्दरचना आणि विभक्ती. राहील लक्षात सगळ्यांच्या? पुढचा, पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते? मी सैराट चित्रपट पाहिला, मी सैराट चित्रपट पाहिला आहे, मी सैराट चित्रपट पाहतो आहे यापैकी नाही. तर मित्रांनो, आता या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पूर्ण वर्तमान काळ आहे म्हणजे क्रिया झालेली आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हा योग्य उत्तर येणार आहे. मी सैराट चित्रपट पाहिला आहे. आता सैराट चित्रपट पाहिला आणि सैराट चित्रपट पाहतोय, हा पाहतो म्हणजे हा वर्तमान काळ होतोय, साधा वर्तमान काळ आणि साधा भूतकाळ. आणि तो 2 नंबरचा काय येतो, पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य बनतं ते. पुढचा प्रश्न 79वा, खालील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो ते दिलेल्या पर्यायामधून निवडा. परमेश्वर ते काय आहे ते त्यांना समजत नाही, त्यांना माफ कर. म्हणजे आपण जर मंदिरात गेलो किंवा देवाकडे गेलो तर आपण देवाकडे काय सांगतो, लहान मुलांनी काय चुकी केली तर देवाला काय सांगतो, देवा ते लहान आहेत, त्यांना त्या गोष्टीचा समज नाही आहे, तर त्यांना तू माफ कर. म्हणजे काय करतो, एक प्रार्थना करतो देवासाठी. मग एक प्रार्थना करतो, त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे, प्रार्थना येणार आहे. कोणता बोध होणार आहे, प्रार्थना. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे योग्य उत्तर असणार आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? चला पुढचा प्रश्न, मुलाने बाईलास मारले. टायपिंग मिस्टेक होऊन गेली पूर्ण. मी पूर्ण वाक्य लिहितो वरती मित्रांनो. मुलाने
बैलास मारले. हे वाक्य दे. या वाक्याचा प्रयोग ओळखा सांगितलं त्यांनी. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, कर्म कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग. कोणता आहे? भावे प्रयोग. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. भावे प्रयोग. आता मित्रांनो तुम्ही विचारताल सर भावे प्रयोग कसा काय? कर्तरी प्रयोग मध्ये काय असतं? कर्त्याचे रूप. कर्ता कोणी? मुलगा आहे. कर्त्याचं रूप त्याला असं म्हणतात. आणि कर्मणी प्रयोगमध्ये कर्माचे रूप असते आणि कर्म कर्तरी प्रयोगमध्ये द्वंद्व किंवा इत्यादी. पण भावी प्रयोगामध्ये काय असतं? एखाद्या क्रियापदाची भावना किंवा भाव किंवा कारण, लक्षात राहू द्या, भावना, भाव किंवा कारण या प्रायोजक दर्शवणारा व्यवहार. परंतु इथे प्रश्नात जे काय मार्किंग केलेलं आहे आपल्याला सांगितलेलं आहे तो एक भावी प्रयोग म्हणून दिलेला आहे आपल्याला. म्हणजे मुलांना बैलास मारले. मुलगा हा स्पष्ट काय आहे? कर्ता दिलेला आहे. परंतु याच्यामुळे म्हणजे काय आपण काय सांगतो? भावना नाही, म्हणजे मारलं म्हणजे ते झालं ना, प्रसंग घडला, त्यामुळे तो काय होणार आहे? भावे प्रयोग येणार आहे. ओके. पुढील वाक्यातील शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? मी लवकर उठतो. पूर्णविराम, स्वल्पविराम, क्वेश्चन मार्क. काय येणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 पूर्णविराम. मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांची संमती मिळाली. या वाक्याचे वाक्यप्रचार ओळखा. काय मिळाली? संमती मिळाली. आता ज्याच्यात नाही आहे ते वाक्य म्हणजे याच्या अपोजिट आहे. मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती मिळाली नाही, त्यामुळे हे चुकलं. दुसरं वाक्य काय आहे? मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी विरोध केला नाही. म्हणजे विरोध केला नाही म्हणजे एक संमती दिली किंवा परवानगी दिली. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा, राजा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. भूपती, रंक, विहार यापैकी कोणताच नाही. ऑप्शन क्रमांक 1 राजाचा समानार्थी कोणता आहे? भूपती. रंक म्हणजे काय होतो? गरीब होतो. आणि विहार म्हणजे काय होतं? फिरणे किंवा रम्यस्थळ होते. सुधा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय निवडा. विष, हलाहल, गरळ, जहर. काय होतं? विष, हलाहल, गरळ, जहर हे सगळे काय आहे? सुधा या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहे. म्हणजे ऑल ऑफ द अबो. 5वा क्वेश्चन ठेवायचा होता. ऑल ऑफ द अबो म्हणजे वरील सर्व. हे विरुद्धार्थी शब्द आहेत मित्रांनो. आता सुधाचा समानार्थी शब्द कोण सांगाल मला? आता विष, सुधाचा विरुद्धार्थी विष झाला तर विषाचा विष आणि सुधा म्हणजे काय झालं? विष म्हणजे अमृत झालं. सुधा म्हणजे काय होणार आहे? अमृतच होणार आहे. त्यामुळे काय येणार आहे? सुधाचा समानार्थी शब्द अमृत येणार आहे. पुढील वाक्याचा काळ ओळखा. मी बरोबर 6 वाजता उठत जाईल. साधा भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ यापैकी नाही. कोणता आहे? रीती भविष्यकाळ. ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. मी बैलाला मारतो या वाक्यातील कर्म कोणते? मी, मारतो, बैलाला यापैकी नाही. कर्म कोणते? बैलाला. ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. बैलाला. बैलाला काय झालं? कर्म. मारतो काय झालं? क्रियापद. आणि मी काय झाला? कर्ता. लाईल लक्षात सगळ्यांच्या. चला पुढचा प्रश्न.
मुलांना जो खेळ आवडला त्याला मी तात्काळ मान्यता दिली. या वाक्याचे सोप्या वाक्यात रूपांतर करा. मुलांना आवडलेल्या खेळास मी तात्काळ मान्यता दिली. मुलांना जो खेळ आवडला होता त्या खेळाला मी मान्यता दिली. मुलांना आवडलेल्या खेळाला मान्यता द्यावी. यापैकी नाही. काय तात्काळ मान्यता दिली? ऑप्शन क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे तुमचा. मुलांना आवडलेल्या खेळास मी तात्काळ मान्यता दिली. निमंत्रण आले तर मी येईन या वाक्यप्रचार कोणता? विधानार्थी, आज्ञार्थी, स्वार्थ आणि संकेतार्थ. एक संकेत दिला ना. मला जर निमंत्रण आले तर मी येईन, म्हणजे मला जर कोणी इन्व्हाइट केलं की तुम्ही या, तर मग मी जाणार, म्हणजे एक संकेत दिला, कोणतरी मला संकेत दिला, म्हणून कोणता ते होणार आहे आन्सर? संकेतार्थ. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं योग्य उत्तर आहे. चला पानावर बसा या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. लक्षणा, अभिधा, व्यंजना यापैकी कोणतीच नाही. कोणती? व्यंजना. ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. व्यंजना. आता व्यंजना कसं काय? तर चला पानावर बसा या वाक्यात काय दिलेलं आहे? पान म्हणजे एखादं पत्र किंवा वहीचा कागद नाहीये, याच्यात सांगितलेलं आहे. सरळ सरळ आपण काय म्हणतो? चला पानावर बसा. सगळे आता एखादा समारंभ असतो तर चला जेवायला बसून घ्या, चला पानावर बसा असं काही बोलतो. त्यावेळेस म्हणजे जेवायला बसायची एक बोध होतो त्या गोष्टीतून. त्यामुळे ती व्यंजना होते. आणि व्यंजना काय होतं? अप्रत्यक्ष अर्थ दाखवतो. वाक्य वेगळं असतं पण एक अप्रत्यक्ष त्या वाक्यातून बोध करतो, त्याला व्यंजना असे म्हणतात. व्यंजना शब्दशक्ती. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आपण हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. आपण सर्वनाम द्वितीय पुरुष व काही वेळा तृतीय पुरुषांमध्ये वापरतात. फक्त 1 आणि 1, 2. कोणतं आहे? 2 नंबरचं बरोबर आहे. आपण हे सर्वनाम द्वितीय पुरुष व काही वेळा तृतीय पुरुषांमध्ये वापरतात. प्रारंभ करणे या अर्थविशिष्ट वाक्योपचार ओळखा. प्रारंभ करणे म्हणजे काय? पाया घालणे, इटिशिप करणे, मुठ्ठीभर रेबणे यापैकी काहीच नाही. प्रारंभ करणे म्हणजे काय? आरंभ करणे किंवा प्रारंभ करणे म्हणजे पाया घालणे, म्हणजे फाउंडेशन उभे करणे. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं योग्य उत्तर आहे. अजन्म हा समास ओळखा. अव्ययी भाव, तत्वपुरुष, द्वंद्व, बहुव्रीहि. कोणता आहे? तत्वपुरुष. अ प्लस जन्म, तो काय झाला? अजन्म. अजन्म म्हणजे काय? ज्याचा जन्म झाला नाही, म्हणजे कर्मधारण्य तत्वपुरुष आहे तो. कोणता आहे? कर्मधारण्य तत्वपुरुष आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणते गुणसूत्र पुरुषामध्ये आढळतात? पहिला ऑप्शन आहे डबल एक्स, दुसरा ऑप्शन आहे एक्स वाय एक्स, तिसरा आहे एक्स वाय, चौथा आहे एक्स वाय एक्स वाय. कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर एक्स वाय. आता मी तुम्हाला सांगतो पुरुषांमध्ये काय आढळतं आपल्याला? एक्स वाय. आणि स्त्रियांमध्ये काय आढळतं? डबल एक्स. हे गुणसूत्रांचं आहे. म्हणजे याच गुणसूत्रावर मुलगा होणार की मुलगी होणार हे ठरतं. जर पुरुषाने पण एक्स दिला, काय दिला? पुरुषाने पण एक्स दिला आणि लेडीज एक्सच देणार आहे प्रत्येक वेळेस, ती नाही एक्स दिला, तर जे काही बाळ जन्माला येणार आहे ते काय असणार आहे? स्त्री असणार आहे किंवा मुलगी असणार आहे. आणि जर पुरुषाने वाय दिला, काय दिला? वाय दिला, आणि स्त्री कोणती देणार आहे? एक्सच देणार आहे, तर ते काय असणार आहे? मुलगा असणार आहे. समजलं? आता बरेचसे काय म्हणतात की एखाद्या स्त्रीला की मुलगा होत नाही, या गोष्टी नाही. हा जे काय लिंग आयडेंटिफाय करणं हे पुरुषाच्या याच्यावर आहे. पुरुषाच्या जीनमधून जर वाय क्रोमोझोम गेला तरच मुलगा होऊ शकतो, आणि जर एक्स गेला तर मुलगी होणार आहे. समजलं? तर आपल्याला एवढं डीपमध्ये जायचं नाही, आपण सायन्समध्ये घुसलो. आपल्याला उत्तर फक्त आहे आपलं पुरुषामध्ये कोणत्या असतात? एक्स वाय, आणि स्त्रीमध्ये कोणत्या असतात? एक्स एक्स. हा झाला पुरुष, ही झाली स्त्री.
राहील लक्षात? ओके, चला पुढचा प्रश्न. चांदीची संज्ञा काय? SI, AG, AU, AG, FE. काय AG? सिल्वर म्हणजे AG. ही काय? चांदी आहे. आता तुम्ही म्हणशाल सर तुम्ही आम्हाला चांदीची सांगितली, बाकीची पण सांगून द्या. SI कशाची संज्ञा आहे? रासायनिक मूलद्रव्य कशाचं SIचं? SI, AU आणि FE. SI हे स्टँडर्ड युनिट, हे कशाचंच मी टाकलेलं नव्हतं, फक्त नावाचा शॉर्ट फॉर्म टाकला होता, स्टँडर्ड युनिट. हा AU कशाचा आहे? सोन्याचा आहे, गोल्ड किंवा सोने. आणि FE कशाचा? लोह किंवा लोखंड. ओके, चला. E=mc² हा सिद्धांत कोणी लिहिला? एडिसन, गॅलिलिओ, न्यूटन यापैकी नाही. कोणी? यापैकी नाही. ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. तर कोणी E=mc² हा कोणी लिहिला? अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी लिहिला. ओके, कोणाचा आहे? आइन्स्टाईनचा आहे. निरोगी माणसाचा सर्वसामान्य रक्तदाब किती असतो? 150/17, 100/50, 120/80, 200/100. किती असतो? 3 नंबर, 120/80. हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? सोनोग्राफी, ECG, CT स्कॅन यापैकी नाही. कोणतं वापरतात? ECG. ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे, ECG. आता या ECGला काय म्हणतात? याचा फुल फॉर्म काय? मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यांना काय होतं? ECG ना हृदयाची गती इलेक्ट्रिक सिग्नलद्वारे तपासता येतात. समजला? ECGचा लॉंग फॉर्म मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे, नाहीतर मी शेवटला तुम्हाला याचं उत्तर देऊन जाईल. वन GB गिगाबाईट म्हणजे किती? आता सगळे नेट तर वापरताय. 1 GB वापरतं, कोणी 1.5 GB वापरतं, कोणी 2 वापरतं, एक्सेट्रा असंख्य प्रकारचं. तर आपल्याला त्याच्यावरूनच प्रश्न, एक कॉमन प्रश्न, 1 GB म्हणजे किती? 1000 KB, 1024 KB, 1024 MB, 1000 MB. किती आहे? 1024 MB. ऑप्शन क्रमांक 3 हे योग्य उत्तर तुमचं. आता आणखीन त्याच्यात सांगतो. आता 1 GBचं मी सांगितलं, तुम्हाला 1 MBचं सांगायचं. 1 MB म्हणजे किती? 1024 KB. आणि आता हे दोन मी सांगितले. 1 MB म्हणजे 1024 KB आणि दुसरा 1 GB म्हणजे 1024 MB. ओके, आणि आपल्याला तो एक सांगायचा आहे, 1 KB म्हणजे किती? ओके, चला. जसे यूट्यूब हे गुगलचे, तसेच इंस्टाग्राम हे कोणाचे? ॲपल, मेटा, मायक्रोसॉफ्ट, टेस्ला. कशाचे? मेटाचे. तुम्ही ज्यावेळेस इंस्टाग्राम ही सोशल मीडिया वापरशाल तिथं एक मेटा म्हणून नाव येतं. इथे मेटा कंपनीचं आहे. यूट्यूब कशाचं आहे? गुगलचं आहे. त्यामुळे इंस्टाग्राम कोणाचं आहे? मेटाचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 मेटा. भारतीय चलनी नोटामध्ये टिंबटिंब सुरक्षा उपाय असत नाही. वॉटरमार्क, सुरक्षा धागा, लेटेड इमेज, बायोमेट्रिक स्कॅन. कोणती नसती? बायोमेट्रिक स्कॅन. बाकी सगळे असतात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. मित्रांनो, जो काय तुम्ही आज त्रास सहन करताय, उद्या तोच त्रास उद्या तुमची ताकदीची ओळख करून देणार आहे. आज तुम्हाला जे अभ्यास करायला किंवा रनिंग करायला ग्राउंडवर
जो काय त्रास होतोय, ज्यावेळेस तुम्ही काही बनशाल त्यावेळेस त्याच ताकदीचा, म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी काय वाटणार आहे, या गोष्टींमुळेच मी सक्सेस झालो, त्या ताकदीचा परिचय करून देणार आहे की मी हे केलं नसतं तर मी आज या सिच्युएशनला किंवा या पोझिशनला मी नसतो. तर मी आता तुम्हाला काय ECGचा फुल फॉर्म विचारला होता, मी तो तुम्हाला सांगतोय. ECGचा फुल फॉर्म आहे इलेक्ट्रोकार्डिओग्राम. काय? इलेक्ट्रोकार्डिओग्राम. ओके. तुम्हाला ह्या पेपरमध्ये 25 पैकी किती मार्क मिळाले ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल, काही क्युरी असेल तर कमेंट करून आम्हाला कळू शकतात. आणि जर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज डेली आपल्याला 7 वाजता संध्याकाळी आपल्याला लेक्चर ॲनालिसिस करायला मिळतं. तरी तुम्ही आता मला पुढचा पेपर कोणता डिस्कस करायचा हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.